जय सद्गुरू बाळूमामा. भक्तांनो, बाळूमामा म्हणजे केवळ एक संत नव्हते, तर आपल्या भक्तांची सावली बनून आयुष्यभर त्यांच्यासोबत चालणारे साक्षात देव होते. एकदा एक अत्यंत गरीब शेतकऱ्याची शेळी खूप आजारी पडली. ती शेळीच त्या गरीब कुटुंबाचा एकमेव जगण्याचा आधार होती. डॉक्टरांनीही हात टेकले होते. तो गरीब भक्त रडत रडत बाळूमामांच्या चरणी आला आणि म्हणाला, मामा, माझी शेळी वाचवा, नाहीतर माझं कुटुंब उघड्यावर येईल. बाळूमामांनी त्या भक्ताकडे पाहिले. त्यांच्या नजरेत अपरंपार करुणा होती. मामांनी आपल्या हातातील भस्म काढली, त्या शेळीच्या कपाळाला लावली आणि मंद हसत म्हणाले, जा, तुझी शेळी आता बरी आहे. आश्चर्य म्हणजे काही वेळातच ती आजारी शेळी उठून उभी राहिली. तो भक्त बाळूमामांच्या पायावर पडला आणि ढसाढसा रडू लागला. पण खरी गोष्ट पुढे आहे. काही वेळाने भक्तांनी पाहिले की बाळूमामा अचानक अस्वस्थ झाले. त्यांना तीव्र वेदना होऊ लागल्या. एका शिष्याने विचारले, मामा, तुम्हाला काय होतंय? बाळूमामा अत्यंत शांतपणे उद्गारले, बाबांनो, त्या निष्पाप शेळीचे मरण आणि तिचे सगळे दुःख मी माझ्या अंगावर घेतले आहे. भक्तांचे दुःख मला पाहवत नाही. पाहिलंत, आपल्या भक्तांचे संकट दूर करण्यासाठी मामाने स्वतः वेदना सहन केल्या. असा दयाळू, असा कृपाळू देव जगाच्या पाठीवर कुठे मिळेल? बाळूमामा आज देहाने आपल्यात नसले तरी श्रद्धेने हाक मारणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या पाठीशी ते अजूनही तसेच उभे राहतात. बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं.